नमस्कार मित्रांनो, आज एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगणार आहे। ही गोष्ट संपूर्ण ऐका। तर एक गाव असतं आणि त्या गावामध्ये एक व्यक्ती असतो। त्याचं काम लोखंड गोळा करणे, भंगार गोळा करणे हे त्याचं काम असतं। परंतु या कामातनं पाहिजे तशा प्रमाणात त्याला पैसा मिळत नसतो आणि त्या कारणामुळे तो कायम आर्थिक अडचणीत असलेला आपल्याला पाहायला मिळतं। आणि या गावाच्या बाजूला घनदाट जंगल असतं आणि या जंगलामध्ये एक ऋषीमुनी आपल्याला त्या ठिकाणी वास्तव्यास आलेले पाहायला मिळतात। हे जे काही ऋषी असणार आहेत हे एक प्रकारे आपण त्यांना गुरु म्हणू शकतो। तर या गुरूंबद्दल संपूर्ण पंचकृषीमध्ये अशा प्रकारचा एक मेसेज कन्वे होत असतो की हे जे काही गुरु असतात, हे जे काही ऋषी असतात, हे अडीअडचणीत असलेल्या लोकांना आपल्याला मदत करत असतानाचं पाहायला मिळतात। त्यांच्या समस्या सोडवत असल्याचं त्या ठिकाणी मिळत असतं, अशी बातमी पंचकृषीमध्ये पसरते। मग आता हा जो काही व्यक्ती आहे हा खूप अपेक्षेने त्या ठिकाणी त्या गुरूंकडे जातो। त्या जंगलामध्ये त्या गुरूंचा शोध घेतो आणि गुरुजी एका झाडाखाली त्या ठिकाणी बसलेले आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात। मग हा व्यक्ती त्या गुरूंना वंदन करतो आणि गुरूंना जी काही त्यांची आर्थिक अडचण असणार आहे ही अडचण त्या ठिकाणी सांगतो। गुरूंच्या लक्षात येतं की हो, हा जो काही व्यक्ती आहे हा खूप अडचणीत आपल्याला पाहायला मिळतोय। मग गुरु त्या व्यक्तीला सांगतात की बघ म्हणे, माझ्या दिव्य शक्तीने मी या ठिकाणी हे जे काही समोर पटांगण दिसतंय या पटांगणामध्ये एक परीस त्या ठिकाणी लपवलेला आहे किंवा परीस मी त्या ठिकाणी ठेवलेला आहे। तुला तो परीस शोधायचा आहे। परीस जर सापडला तर तू तुझ्याकडे जे काही भंगार असणार आहे लोखंडाचं, त्याचं तू सोन्यात रूपांतर करून घे आणि तुझ्या आयुष्याचं कल्याण होऊन जाईल। मग या ठिकाणी तो जो काही व्यक्ती असतो हा त्या ठिकाणी त्याच्या काही भंगाराची गाडी असते त्यातनं एक खिळा घेऊन येतो आणि जे पण पटांगणात जे पण काही खडे दगड खडक जे पण काही असणार आहेत त्या प्रत्येकाला तो उचलायचा आणि त्या खिळ्याला त्याचा स्पर्श करायचा। आणि हा जो काही स्पर्श करणार आहे म्हणजे कशा प्रकारे, असं समजा हा खिळा आहे आणि तो त्या खड्याला दगडाला उचलायचा, स्पर्श करायचा आणि खिळ्याचं सोन्यात रूपांतर होते काय हे पाहायचा। मग असं सकाळपासून हे या कामाला तो लागतो आणि असं करत करत दुपार होऊन जाते आणि प्रत्येक वेळेस तो खडा उचलायचा, दगड उचलायचा, खिळ्याला लावायचा आणि खिळ्याचं रूपांतर काय सोन्यात होत नव्हतं। मग या ठिकाणी त्याचा कुठेतरी निराशा निर्माण झाली आणि मनात निराशा निर्माण झाली, त्यासोबत त्याला गुरूंबद्दल पण थोडीशी शंका निर्माण झाली की अरे यार, ह्या गुरूंबद्दल इतकं ऐकलं होतं आपण पण आपल्याला तर काही फायदा होऊन नाही राहिला। मग या गुरूंनी खरंच असं जे सांगितलं त्याप्रमाणे केलंय की नाही केलंय, अशी कुठेतरी मनामध्ये शंका त्याच्या मनात निर्माण होते। पण तरी मात्र परिस्थिती सुधारायची असते म्हणून हा व्यक्ती काय करतो की तो त्याचं काम जे असणार आहे ते करताना पाहायला मिळतो। पण ह्या कामामध्ये थोडासा बदल आपल्याला होताना पाहायला मिळतो। का? कारण मनात शंका निर्माण झाली गुरूंप्रती। मग हा त्या ठिकाणी जे पण हातात येणार आहे ती वस्तू अशी हातात घ्यायचा, खिळ्याला लावायचा, सोडून द्यायचा। वस्तू हातात घ्यायचा, खडा घ्यायचा, खिळ्याला लावायचा, सोडून द्यायचा, खिळा हातात घ्यायचा आणि सोडून द्यायचा। पण मात्र हे असं करत करत असताना दुपारची संध्याकाळ झाली, संध्याकाळची रात्र झाली आणि प्रत्येक वेळेस तो खिळ्याला हा त्या ठिकाणी वेगवेगळे जे काही हातात वस्तू येणार होत्या त्या लावायचा आणि फेकून द्यायचा। आणि संध्याकाळ झाली, रात्र झाली, मग गुरूंकडे गेला आणि गुरूंना सांगितलं की गुरु, मला तर त्या ठिकाणी काही परीस मिळालं नाही। मग अशा वेळेस ते गुरु त्या व्यक्तीला सांगतात की मला तुझा खिळा दाखव। आणि ज्यावेळेस तो खिळा दाखवतो तर अक्षरशः त्या खिळ्याचं रूपांतर सोन्यात झालेलं असतं। आणि त्यावेळेस त्या व्यक्तीला लक्षात येतं की याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ हा झाला की त्याच्या हातात परीस आलेलं होतं आणि परीस आलं म्हणूनच लोखंडाचं सोन्यात रूपांतर झालं। पण मात्र याच्या मनात गुरूंप्रती असलेल्या शंकेमुळे आणि त्यासोबत कुठेतरी विश्वास कमी झाल्या कारणामुळे त्याने त्याचं जे काही काम होतं हे प्रॉपरली केलं नाही। म्हणजे काय काम होतं की जी पण वस्तू येते, खडा येतोय, त्या ठिकाणी खिळ्याला लावायचं आणि खिळ्याचं रूपांतर सोन्यात झालंय की नाही हे पाहणं त्याचं काम होतं। परंतु त्याने नंतर दुपारनंतर काय केलं की फक्त तो हातात ज्या वस्तू येत होत्या त्या लावत होता, फेकत होता, लावत होता, फेकत होता। पण मग याला सरतेशेवटी का असेना गुरूंच्या सानिध्यात आला होता म्हणून सोन्याचा काहीतरी तुकडा तरी मिळाला। पण मात्र जेवढा त्याला फायदा व्हायला पाहिजे होता तेवढा झाला का? नाही झाला। त्याच्या हातात परीस आलं परंतु त्याच्या स्वतःच्या काही कारणांमुळे, दुर्लक्षामुळे त्याला पूर्णपणे लोखंड जे काही घरी होतं त्याचं सोनं करता आलं नाही। मग असाच एक व्यक्ती ह्या गुरूंबद्दल अशाच प्रकारे माहिती घेतो। हा भंगारवाला त्याला सांगतो की असे असे गुरु आहेत, ते खूप चांगल्या प्रकारे आपल्या आयुष्याचं कल्याण करू शकतात। मग हा जो दुसरा व्यक्ती असतो तो पण जंगलात जातो, गुरूंना वंदन करतो, तो पण भंगारवालाच असतो असं आपण समजू, लोखंड गोळा करणारा। आणि हा व्यक्ती गुरूंना त्याची अडचण सांगतो आणि यावेळेस पण गुरु त्या ठिकाणी त्या दुसऱ्या व्यक्तीला सांगतात की हे जे काही पटांगण दिसतंय इथं लहान मोठे खडकं तुला पडलेले दिसताना पाहायला मिळतील, यांच्यात एक परीस सुद्धा आहे,
तुला त्या ठिकाणी तुझ्याकडचा खिळा आणायचा आहे आणि त्या परीस जो पण वस्तू तू उचलणार आहे, खडा उचलणार आहे, दगड उचलणार आहे, ते त्या ठिकाणी खिळ्याला लावायचं आणि तुला ते परीस लाभलं की नाही हे तुला समजणार आहे. मग आता हा या ठिकाणी दुसरा व्यक्ती गुरूंना वंदन करतो आणि गुरूंनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी कामाला लागतो. पण मात्र या ठिकाणी तो एक विचार त्याच्या मनात येताना पाहायला मिळतो, की काय विचार येतो, की अरे यार, हे इतके मोठे गुरु आहेत, ऋषी आहेत, यांनी जर का ठरवलं असतं तर माझ्या हातात सरळ सरळ परीस देऊन टाकलं असतं, बरोबर आहे. पण मात्र यांनी तसं नाही केलं. यांनी काय केलं, यांनी सांगितलं की या पटांगणात जे पण काही खडे असणार आहेत, दगड असणार आहेत, त्यांच्यापैकी एक परीस तुला सापडणार आहे. मग नक्कीच यामागे गुरूंचा अजून दुसरा काहीतरी हेतू आहे, म्हणून मला मेहनत घ्यायला लावतायत. मग त्याच्या लक्षात येतं की हे जे काही ऋषी आहेत, हे जे काही गुरु आहेत, यांना भेटण्यासाठी पंचक्रोशीतले भरपूर लोक भेटायला येतात आणि या पटांगणात हे जे काही खडे दिसत आहेत, दगड दिसत आहेत, हे जे काही लोक भेटायला येतात, त्यावेळेस त्यांच्या अंगाला ते खडे बसताना टुचताना पाहायला मिळत आहेत. मग याच्या हे लक्षात येतं की गुरूंना हा एक हिडन मेसेज आपल्याला द्यायचा आहे की माझं पटांगण सुद्धा तू स्वच्छ करून दे. आणि त्याच्या बदल्यात मिळणार काय होतं, परीस मिळणार होता. मग याच्या हे लक्षात येतं. मग हा काय करतो, गुरूंवर त्या ठिकाणी अजून त्याचा विश्वास पक्का बसतो की नाही, गुरु म्हणजे एक वेगळ्या प्रकारचे एक मोठं संपत्ती आपल्याला देणार आहेत. मग या ठिकाणी हा येणारा प्रत्येक खडा दगड हातात उचलायचा, त्या खिळ्याला त्याचा स्पर्श करायचा, खिळ्याचं रूपांतर सोन्यात झालं की नाही हे पाहायचा, आणि जर सोन्यात झालं नसेल तर तो खडा घ्यायचा, तो दगड घ्यायचा आणि पटांगणापासून लांब फेकून द्यायचा. सकाळ झाली, दुपार झाली, संध्याकाळ झाली, असं करत 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 त्या ठिकाणी संध्याकाळची रात्र व्हायला आलेली होती. पण मात्र याने संध्याकाळपर्यंत हा प्रत्येक खड्याला उचलायचा, दगडाला उचलायचा, त्या खिळ्याला लावायचा, त्याचं सोन्यात रूपांतर झालं का नाही ते पाहायचं, आणि तो जर सोन्यात रूपांतर झालं नसेल तर तो खडा किंवा तो दगड पटांगणाच्या लांब फेकून द्यायचा. असं करत असताना हळूहळू ते पटांगण पूर्णपणे स्वच्छ होत असतानाच आपल्याला पाहायला मिळालं. आणि जो शेवटचा खडक त्या ठिकाणी पडला होता, दगड पडलेला होता, तर तो त्याने उचलला आणि त्या खिळ्याला लावला, आणि आश्चर्य की त्या खिळ्याचं सोन्यात रूपांतर झालं. आणि यासोबत ह्या व्यक्तीला, जो दुसरा व्यक्ती होता, याला परीस सुद्धा सापडलं. अतिशय प्रसन्न होतो, खुश होतो, गुरूंना त्या ठिकाणी नतमस्तक होतो आणि गुरूंची प्रशंसा करतो. गुरूंना सांगतो की गुरु, तुम्ही माझ्या आयुष्याचं सोनं केलं आणि येणाऱ्या ज्या पण माझ्या पिढ्या असतील या आता या ठिकाणी या परीसमुळे अतिशय त्या ठिकाणी फायदेशीर, त्यांचं जीवन खूप सुंदर होताना पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, पहिला व्यक्ती आणि दुसरा व्यक्ती यांच्यात काय फरक पाहायला मिळतोय. पहिल्या व्यक्तीने सुद्धा संपूर्ण दिवस सकाळपासून त्याने त्या ठिकाणी खडे गोळा केले, खिळ्याला लावले, आणि दुसऱ्या व्यक्तीने सुद्धा सकाळपासून ते रात्रीपर्यंत खडे गोळा केले आणि खिळ्याला लावले. पण दोघांमध्ये फरक होता. काय फरक होता? पहिल्या व्यक्तीला दुपार झाल्यानंतर त्याला परीस मिळालं नाही, म्हणून तो थोडासा हताश झाला, नाराज झाला, आणि त्यासोबत त्याच्या मनात कुठेतरी गुरुप्रती शंका निर्माण झाली. आणि नंतर त्याला ज्यावेळेस परीस मिळालं पण होतं, ऍक्च्युली त्या खिळ्याचं लोखंडाचं सोन्यात रूपांतर झालं पण होतं, परंतु ह्या त्याच्या स्वतःच्या अशा त्या कारणामुळे, विचारांमुळे त्याच्या हातातनं परीस आलं होतं, परंतु त्याला ते मिळवता नाही आलं. ठीक आहे. पण मात्र दुसऱ्या व्यक्तीने काय केलं, त्याने गुरुप्रती पूर्णपणे श्रद्धा ठेवली मनामध्ये, आणि गुरूंनी जो काही हिडन मेसेज दिला होता की तुला मेहनत करावी लागणार आहे, परीस मिळेल पण तुला ते मेहनतीने मिळेल, मी सरळ सरळ असं तुला परीस देणार नाही, ही गोष्ट त्या व्यक्तीने ओळखली. त्यामुळे काय झालं, पटांगण पण स्वच्छ केलं त्याने, आणि दुसरी गोष्ट त्याला परीस पण लाभलं. म्हणून माझ्या मित्रमैत्रिणींनो, आपल्याला आपले गुरु सरळ सरळ तुम्हाला ती गोष्ट, जे पण काही ज्ञान असणार आहे, परीस म्हणजे काय, ज्ञान आहे मित्रांनो, सरळ सरळ जे काही परीस असणार आहे, ज्ञान असणार आहे, ते तुमच्या हातात देणार नाहीत. ते तुम्हाला मेहनत करायला सांगतील, ते काही ना काही आज्ञा करतील, काही ना काही होमवर्क करायला लावतील, काही ना काही त्या ठिकाणी अजून ऍक्टिव्हिटीज करायला लावतील, जेणेकरून तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजेत. आणि जर का तुम्ही गोष्टीतल्या दुसऱ्या व्यक्तीप्रमाणे त्या गुरूंवर संपूर्ण विश्वास ठेवला, त्यांच्या आज्ञेचं पालन केलं, तर तुम्हाला ज्ञानरूपी परीस जी असणार आहे हे 100% सापडणार आहे. आता विषय काय असतो मित्रांनो, ज्ञान हे अशा प्रकारची संपत्ती आहे की ज्याच्यात कुणी वाटेकरू नसतो, आणि ह्या ज्ञानाला कोणी चोरून पण घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून माझ्या मित्रमैत्रिणींनो, आपल्या गुरु आज्ञेचं पालन करा आणि आपल्या आयुष्याचं सोनं करून घ्या. कुणाद्वारे? ज्ञानरूपी परिसाद्वारे. थँक्यू.